वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार मित्रांनो, मी वास्तुप्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्राच्या माध्यमातून बऱ्याच वास्तूंना नेहमी व्हिजिट करण्याचा योग येत असतो आणि अशा व्हिजिट केल्यावर खूप काही अनुभव बघायला मिळत असतात। तर अशाच अनुभवापैकी एक अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे। वास्तुशास्त्राचे हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप आणि मॅरेज एवढ्या प्रकारचे परिणाम वास्तुशास्त्रामुळे येतात। जर वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर असेल तर यातल्या काही गोष्टी आपल्याला मिळतात, ज्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे त्या नसतील त्या प्रकारचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। वास्तुशास्त्राकरता अशाच एका घरून मला फोन आला होता की आम्हाला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे। अपॉइंटमेंट दिल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो। घरी गेल्यावरती रेग्युलर संपूर्ण घराची तपासणी केली आणि सांगितलं की तुमच्या घरामध्ये कुठेतरी काहीतरी रिलेशनचा प्रॉब्लेम दिसतोय। तर त्यांनी सांगितलं हो, त्याकरताच तुम्हाला बोलवलेलं आहे। म्हटलं बरं, काय झालं सांगा। त्यांनी सांगितलं की माझी मुलगी जी आहे तिचं लग्न झालंय, त्यानंतर माझा मुलगा जो आहे त्याचं लग्न झालंय, परंतु दोघांची लग्न होऊन सुद्धा आमच्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची सुख शांती नाहीये आणि मी सतत कुठल्या ना कुठल्या कोर्ट केसमध्ये गुंतलेला असतो। म्हटलं काय झालं। त्यांनी सांगितलं की मुलाचं लग्न झालं, मुलाचं लग्न झाल्यानंतर सून घरात आली आणि 6-7 महिन्याचाच पिरियड गेल्यानंतर घरामध्ये कटकटी सुरू झाल्या। कटकटी सुरू झाल्यावर मुलगी म्हणजे सून माहेरी गेली आणि तिकडनं डायरेक्ट तिने डिवोर्सची नोटिसेस आम्हाला पाठवून दिली आणि ती कोर्ट केस आमची सुरू झाली। माझ्या मुलीचं लग्न झालं होतं म्हटले। मुलीचं लग्न झाल्यावर मुलगी लग्न होऊन सासरी गेली। सासरी गेल्यावरती तिला परत तिथे काहीतरी अडचणी आल्या, तिथे कुरबुरी सुरू झाली आणि सासरच्यांचं आणि तिचं पटलं नाही म्हणून ती परत आमच्या माहेरी आली आणि परत आता ती सासरी जायचंच नाही म्हणते आणि मुलाबरोबर म्हणजे तिच्या नवऱ्याबरोबर डिवोर्स घ्यायचा म्हणते। तिसरी गोष्ट, आमचे जे शेजारी आहेत सतत आमच्याशी भांडत असतात, कुठल्याच प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये, कुठल्याच प्रकारचा सामंजस्यपणा दाखवत नाही आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही अक्षरशः कोर्टात जाऊन एक केस लढतो आहे। आणि चौथी गोष्ट, आमच्या नवरा बायकोंचं पूर्वी आम्ही ज्या घरात राहत होतो तिथे खरं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं होतं। जसं ह्या घरामध्ये आलो आम्ही, आमच्या नवरा बायकोंमध्ये आता ह्या वयामध्ये ज्यांना सून आणि जावाई आलेलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा म्हटले आमच्यात भांडणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय की ज्याच्यामुळे घरातलं संपूर्ण वातावरण पूर्णपणे कलुषित झालेलं आहे, बिघडलेलं आहे। पैसा आहे, तब्येत चांगली आहे, पण रिलेशन नसल्यामुळे, सतत भांडणं असल्यामुळे आयुष्यातला इंटरेस्ट जो असतो, आयुष्यातली मजा, हॅपीनेस जो आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे। ज्यावेळेस मी त्यांच्या घराचं पूर्णपणे परीक्षण केलं त्यावेळेस असं कळलं की नॉर्थ वेस्ट ही जी दिशा आहे ही आपल्या घरातल्या रिलेशनची दिशा असते। नॉर्थ वेस्ट दिशेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कट आला होता। नॉर्थ वेस्टचा कट म्हणजेच घरामधलं रिलेशनशिप कट। दुसरी गोष्ट, नॉर्थ वेस्ट बरोबर जर समजा तुमच्या आग्नेय दिशेला, साऊथ ईस्टला काही दोष आला तर ज्यावेळेस हे कॉम्बिनेशन होतं म्हणजे आग्नेय दिशा आणि वायव्य दिशा किंवा नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट ह्या कॉम्बिनेशनमध्ये रिलेशनशिप जास्त खराब होतात। आग्नेय दिशेला टॉयलेट बाथरूम आलं होतं आणि वायव्यच्या कोपऱ्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये जड आलं होतं की जे जड बाकीच्या इतर सगळ्या डिरेक्शनपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचबरोबर वायव्य दिशेला कट सुद्धा होता। तर ह्या गोष्टीमधून एक आल्याच मी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये रिलेशनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे। तर त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांचं जे काही रिलेशन बाकीच्यांबरोबर देखील होतं, त्यांच्या नातेवाईकांबरोबर असेल, मित्रांबरोबर असेल, ते सुद्धा हळूहळू त्रासदायक व्हायला लागलं होतं, कमी कमी होत चाललं होतं। हे सुद्धा त्यांनी बरेच फीडबॅक दिले। मुलाशी ज्यावेळेस मी बोलत होतो, मुलगा म्हणाला की आधी मी ज्यावेळेस दुसऱ्या घरात राहत होतो त्यावेळेस अत्यंत आनंदी होतो, परंतु पैसे आले, चांगला जॉब लागला म्हणून हे मोठं घर घेतलं
मोठं घर घेताना कुठल्याही वास्तूवाल्याला आम्ही दाखवलं नाही किंवा कुठल्याही ऑनलाईन सुद्धा कुठलेच प्रकारचं काही कन्सल्टिंग केलं नाही. आणि जे आम्हाला घर आवडलं ते घर आम्ही घेतलं, परंतु साधारण एक 6 महिन्याच्या पिरियडमध्येच आम्हाला हे सगळे अशा प्रकारच्या अडचणी यायला लागल्या. तर मित्रांनो, वास्तुशास्त्राप्रमाणे जर घर असेल तर नक्कीच आपल्या ह्या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपण बाहेर पडू शकतो किंवा ह्या प्रकारच्या प्रॉब्लेमवरती काहीतरी उपाय आपल्याला करता येतात. ते घर तर त्यांना लगेच बदलणं शक्य पण नव्हतं, मोठा EMI चालू होता. मग त्यांच्या घरी काही उपाययोजना केल्या, वास्तूचे काही ट्रीटमेंट केल्या, त्यांना काही मंत्र जाप दिले, अजून काही बरेच उपाय असतात पत्रिकेप्रमाणे ते त्यांना सांगितले. आणि मग हळूहळू त्यांच्या ज्या काही कोर्ट केसेस होत्या त्या कोर्ट केस त्यांनी दोघांनी एकत्र आले आणि आपल्याला पुढे काही जायचं नाही आणि ह्या गोष्टीमधून आपल्याला बाहेर पडायचं ह्या निष्कर्षापर्यंत ते आले. आणि मग काही वर्षांनी त्यांनी तो फ्लॅट जो आहे तो फ्लॅट विकला आणि वास्तुशास्त्राप्रमाणे एकदम चांगला, वास्तुशास्त्राप्रमाणे मी म्हणत नाही की 100% वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट मिळू शकेल, परंतु ॲटलिस्ट 60-70% जरी वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट असेल तरी सुद्धा आपल्याला त्या फ्लॅटमध्ये चांगल्या प्रकारचे परिणाम बघायला मिळतात. तर तशा प्रकारचा फ्लॅट त्यांना निवडून दिला. आज दोन्ही म्हणजे त्यांची सून देखील अत्यंत चांगल्या प्रकारे त्या घरात राहती आणि त्यांची मुलगी जी तिच्या सासरी गेलेली आहे ती सुद्धा तिथे व्यवस्थित नांदती आहे. आता तुम्ही म्हणाल की मुलीचं आणि ह्या वास्तुशास्त्राचा काय संबंध आला, तर मुलगी जी आहे ना ती लग्नाच्या आधी जर नैऋत्य दिशेमध्ये साऊथ वेस्टमध्ये जर झोपत असेल तर ती थोडीशी सगळ्यांवरती रुबाब गाजवायला बघती किंवा थोडीशी तिचं नेचर डॉमिनेटिव्ह होतं, तिचं ॲडजस्टेबल नेचर राहत नाही. आणि ती मुलगी लग्नाच्या आधी ह्या घरामध्ये नैऋत्य दिशेला झोपत होती. तर तो एक दोष जो आहे तो दोष देखील तिथे आम्हाला समजला होता. तर नंतर ती तिच्या घरी गेल्यावरती तिने तिकडच्या घरी देखील माझ्याकडून वास्तूचं करून घेतलं. तिला देखील लग्नानंतर मात्र तिला योग्य प्रकारे वास्तूमध्ये जागा दिली. तिकडचं तिचं रिलेशन तिच्या तिकडच्या घरच्यांबरोबर नवऱ्याबरोबर चांगलं झालं, यांचं इकडचं रिलेशन सुद्धा चांगलं झालं. तर अशा प्रकारे वास्तुशास्त्राने 2 कुटुंबाला किंवा त्यांच्या रिलेशनला वाचवलं हा माझा स्वतःचा अनुभव आहे. वास्तुशास्त्रामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा विचार करतो. वास्तुशास्त्राप्रमाणे कलर्स कॉम्बिनेशन योग्य असावं लागतं, वास्तुशास्त्राप्रमाणे वेट बॅलन्सिंग योग्य असावं लागतं, वास्तुशास्त्राप्रमाणे दिशांमध्ये दोष असता कामा नये, वास्तुशास्त्राप्रमाणे स्पंदनं व्हायब्रेशन्स सुद्धा महत्त्वाचे आहेत. काही घरामध्ये गेल्यावरती खूप वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स, खूप वेगळ्या प्रकारचे तिथे एनर्जी असते. तर ती निगेटिव्ह एनर्जी जी आहे तीच आपल्यावरती काम करत असते. त्यामुळे वास्तुशास्त्र म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणं आणि निगेटिव्ह एनर्जी कमी करणं. आणि ह्याला संपूर्णपणे सायंटिफिक आधार आहे. आणि या सायंटिफिक आधारे आपण आपल्या कर्माने आणि वास्तुशास्त्राच्या मदतीने आपल्या मार्गातल्या अडचणी कमी करून स्वतः करता आणि समाजाकरता निश्चितच एक आनंदी लाईफ देऊ शकतो. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त पणसाद. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.